मित्रांनो, वर्षातील सर्वात मोठी आणि चमत्कारी अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या मानली जाते। सोमवती अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही हा एक उपाय केला तर तुमची गरिबी मुळापासून संपून जाईल आणि तुमच्या घरात इतकी धनसंपदा येईल की तुम्हाला सांभाळता येणार नाही। मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला जी माहिती सांगणार आहोत ती खूपच खास आणि दुर्मिळ आहे। तुम्हा सर्वांना मी सांगते की सोमवती अमावस्या ही साधी अमावस्या नाही। वर्षभरात ही अमावस्या फक्त एकदाच येते। या अमावस्येचे महत्त्व अधिक आहे कारण ही अमावस्या 2024 मधील शेवटच्या अमावस्येच्या दिवशी म्हणजेच 30 डिसेंबरला येणार आहे। या दिवशी दान, पुण्य आणि पूजार्चनेमुळे जो फल प्राप्त होतो तो तुम्हाला 1000 गोदानाच्या फलापेक्षाही अधिक मिळतो। सोमवती अमावस्येच्या दिवशी काही सोप्या उपायांनी हा फल प्राप्त करता येतो। त्यामुळे आजची माहिती खूप खास आणि ज्ञानवर्धक आहे, कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करावे आणि कोणते उपाय करावेत ज्यामुळे तुमचे नशीब बदलणे निश्चित आहे। मित्रांनो, जर तुम्हालाही हवे असेल की तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर माता लक्ष्मीचे आशीर्वाद नेहमी राहावेत तर या माहितीला एक लाईक करा। मित्रांनो, जर तुम्ही सोमवती अमावस्येच्या पवित्र दिवशी एखाद्या खास वस्तूचे दान केले तर विश्वास ठेवा, तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल। माता राणीची अशी कृपा होईल की तुमच्या जीवनातील सर्व अडचणी कायमच्या संपतील। तुमच्या नशिबाचा कुलूप असा उघडेल की आनंदच आनंद तुमच्या जीवनात भरून जाईल। यावेळी सोमवती अमावस्या सोमवारच्या दिवशी येत आहे, जी खूप शुभ मानली जाते। या दिवशी भगवान शंकराची विशेष कृपा होते आणि या दिवशी केलेले दान पुण्य हजारो लाखोच नाही तर कोट्यवधी पटीने फळ देते। यावेळी 3 अद्भुत शुभयोग तयार होत आहेत जे प्रत्येक व्यक्तीच्या अडचणी संपवू शकतात आणि अपयशाला यशात बदलू शकतात। सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करावे आणि कोणते खास उपाय करावेत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा, मग भगवान शंकराची पूजा करा आणि शिवलिंगावर जल, दूध आणि बेलपत्र अर्पण करा। तसेच गरजूंना आणि गरिबांना अन्नधान्य, कपडे आणि चांदीचे दान करा। पिंपळाच्या झाडाची पूजा करा, त्यावर जल चढवा आणि त्याची परिक्रमा करा। मातांसाठी आणि बहिणींसाठी या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढते। जर तुम्ही या दिवशी खरी श्रद्धा आणि भक्तिभावाने पूजा आणि दान पुण्य केले तर तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतील। जीवनातील दुःख, दर्द संपतील आणि यश तुमच्या पावलांवर पडेल। फक्त मनापासून श्रद्धा आणि भक्ती ठेवा आणि या शुभ योगांचा पूर्ण लाभ घ्या। हा खास दिवस तुमच्यासाठी नवी सुरुवात घेऊन येईल। त्यामुळे या सोमवती अमावस्येला हे उपाय नक्की करा आणि भगवान शंकर व माता राणीचे आशीर्वाद मिळवा। हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्त्व असते। या 2 दिवसांत पवित्र नदीत स्नान करणे आणि दान पुण्य करणे अत्यंत शुभ मानले जाते। असे केल्याने व्यक्तीला पुण्यकारी फळ प्राप्त होते। यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या खूप खास आहे कारण ती सोमवारच्या दिवशी येत आहे। जेव्हा कोणत्याही महिन्याची अमावस्या सोमवारच्या दिवशी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हटले जाते। सोमवती अमावस्या हा दिवस भगवान शंकराच्या पूजेसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो। याशिवाय या दिवशी पितरांचे तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात। हा दिवस पवित्र कार्यांसाठी आणि धार्मिक विधींमध्ये अद्भुत मानला जातो। आता जाणून घेऊया की यावेळी मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या म्हणजे 2024 ची शेवटची अमावस्या कधी येत आहे आणि स्नानदानासाठी शुभ मुहूर्त काय आहे। पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची अमावस्या तिथी 30 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 4:01 सुरू होईल आणि डिसेंबर 31 रोजी पहाटे 3:56 समाप्त होईल। उदय तिथीनुसार मार्गशीर्ष अमावस्या किंवा सोमवती अमावस्या 30 डिसेंबर 2024 रोजी साजरी केली जाईल। या दिवशी पवित्र स्नान आणि दानासाठी ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:02 पासून 6:19 असेल। हा काळ स्नान आणि दानासाठी सर्वोत्तम मानला जातो। त्यानंतर अभिजित मुहूर्त दुपारी 12:23 पासून 12:45 असेल। या अमावस्येला वृद्ध योगही तयार होत आहे जो सकाळपासून रात्री 8:32 असेल। तसेच या महिन्याच्या अमावस्येला तयार होणारे 2 शुभ योग या दिवशीला आणखीन खास बनवत आहेत। ज्योतिषशास्त्रानुसार या योगांमध्ये केलेल्या पूजार्चना आणि दान पुण्याचा लाभ अनेक पटीने वाढतो। मित्रांनो, ही माहिती खूपच दुर्मिळ आहे, त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेल सबस्क्राईब नक्की करा।
या दिवशी सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी 6:02 शिवयोग राहील. त्यानंतर सिद्धयोग सुरू होईल. शिवयोगाबद्दल मान्यता आहे की या योगात पूजापाठ केल्याने देवी देवतांची विशेष कृपा प्राप्त होते. या योगात पितरांचे विधिपूर्वक श्रद्धा आणि तर्पण केल्याने पितृदोषापासूनही मुक्ती मिळते. हिंदू धर्मात अमावस्येला खूप महत्त्व आहे. हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक हिंदू महिन्याच्या शेवटच्या दिवशी अमावस्या असते. जर अमावस्या सोमवारच्या दिवशी असेल तर तिचे महत्त्व आणखी वाढते. सोमवती अमावस्येच्या दिवशी व्रत केल्याने आणि भगवान शंकर व माता पार्वतीची पूजा केल्याने शुभ फळांची प्राप्ती होते. त्याचबरोबर घरात सुख, समृद्धी आणि संपन्नता राहते. याशिवाय अमावस्येच्या दिवशी पितरांचे पिंडदान आणि तर्पण केल्याने पितृदोषातून मुक्ती मिळते. मित्रांनो, भगवान शंकराची कृपाही प्राप्त होईल आणि जीवनातील सर्व प्रकारचे कष्ट दूर होतील. सोमवती अमावस्येला सकाळी लवकर उठून स्नान करून घ्या आणि त्यानंतर माता तुलसीची पूजा करा. पाण्यात चंदन आणि गूळ मिसळून तुलसीच्या झाडाला पाणी घाला. त्यानंतर तुलसीच्या झाडाची पूजा करा आणि तुपाचा दिवा लावा. तुलसीच्या झाडाची 8 वेळा परिक्रमा करा. असे केल्याने तुमच्या घरात धनवृद्धी होईल आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतील. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करा. पिंपळाच्या झाडाची 8 वेळा परिक्रमा करा. पूजेमध्ये 8 फळे ठेवा आणि प्रत्येक परिक्रमा करून एक फळ वेगळे करा. सुरुवातीच्या 8 फेऱ्यांमध्ये पिंपळाच्या झाडाभोवती कच्चा दोर बांधा. पूजा झाल्यानंतर सर्व फळे गरजवंतांना दान करा. सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावून ठेवा. त्या दिव्यात कलावा लावा आणि केशरही घाला. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घराला धनाने भरून टाकतील आणि तुम्हाला यश, वैभव प्राप्त होईल. तुमच्या व्यवसायाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्याच झाडाजवळ उभे राहून किंवा बसून ओम नमो भगवते नारायणाय मंत्राचा 8 वेळा जप करा. सोमवती अमावस्येच्या दिवशी कच्च्या तांदळाचे चांगले पीठ करून त्यात पिठी साखर मिसळून गायीला खाऊ घाला. त्याचबरोबर गायीच्या पायाला स्पर्श करून तिचे आशीर्वाद घ्या. असे केल्याने तुम्हाला डिप्रेशनमधून लवकरच आराम मिळेल. जर तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर सोमवती अमावस्येच्या दिवशी चांदीच्या तारांनी बनवलेल्या नागीची विधिवत पूजा करून त्यांना शिवलिंगावर अर्पण करा. जर तुम्हाला तुमच्या घरात नेहमी भरभराट राहावी आणि कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये असे वाटत असेल तर अमावस्येच्या दिवशी एखाद्या धोबिणीला काही ना काही दान नक्की करा. हे दान तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणण्याचा सोपा उपाय आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य देणे आणि सूर्यगायत्री मंत्राचा जप करणे खूपच शुभ मानले गेले आहे. हा मंत्र म्हणत सूर्यदेवाला जल अर्पण करा. ओम आदित्याय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नः सूर्य प्रचोदयात. हा मंत्र तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा भरतो आणि नवीन विचारांचा संचार करतो. जर तुम्हाला धनाशी संबंधित काही समस्या भासत असतील तर आजच्या दिवशी पिठाच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून त्या एखाद्या तळ्यात किंवा नदीत माशांसाठी टाका. हा उपाय फक्त तुमच्या आर्थिक अडचणी दूर करणार नाही तर तुमच्या जीवनातील नकारात्मकताही संपवेल. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा भय सतावत असेल तर सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर आधी शुद्ध जल अर्पण करा आणि नंतर बेलपत्र अर्पण करून भगवान शंकराची पूजा करा. असे केल्याने तुमच्या जीवनात सुरक्षितता आणि शांततेचे वातावरण निर्माण होईल. तुमच्या जीवनसाथीच्या उन्नतीसाठी आणि यशासाठी या दिवशी संध्याकाळी घराच्या मंदिरात किंवा ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा. पण लक्षात ठेवा, त्या दिव्यासाठी लाल रंगाच्या धाग्याचा उपयोग करा. हा उपाय फक्त तुमच्या जीवनसाथीच्या प्रगतीसाठी सहाय्यक ठरणार नाही तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल. तसेच शक्य असल्यास त्या दिव्यात केशराचे 1-2 रेषेही टाका. कुटुंबात धनधान्य वाढीसाठी अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर 2 मुठ तांदूळ अर्पण करा. त्याचबरोबर तुमच्या घराच्या सुख समृद्धीसाठी भगवानाकडे प्रार्थना करा. जीवनातील अस्थिरता दूर करण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी आदरपूर्वक एखाद्या ब्राह्मणाला घरी आमंत्रित करा. त्याला भोजन द्या आणि दक्षिणा स्वरूपात काही भेट द्या. जर ब्राह्मण घरी येऊ शकला नाही तर 1 ताट भोजन काढून त्याच्या घरी देऊन या. तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी दुधात थोडेसे गंगाजल मिसळून शिवलिंगावर अर्पण करा. समाजात तुमचा प्रभाव निर्माण करण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी तुमच्या सिस्टर इन लॉ म्हणजेच नणंद किंवा भाच्याला काही ना काही भेट द्या. जर ते तुमच्याजवळ सध्या उपस्थित नसतील तर त्यांना सांगा की त्यांनी स्वतःसाठी काही भेट घ्यावी आणि तुम्ही नंतर जेव्हा त्यांना भेटाल तेव्हा त्या भेटीचे पैसे त्यांना द्या.
आई वडील आणि बहिणींनो, आता आम्ही तुम्हाला एक खूपच ज्ञानवर्धक गोष्ट सांगणार आहोत. तीर्थस्नान आणि दीपदानाने पितरांची शांती मिळते. ज्यांचे अकाली निधन झाले आहे किंवा ज्यांची तिथी आठवत नाही, अशांसाठी श्रद्धा आणि तर्पणासाठी मोक्ष अमावस्येचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. श्राद्ध पक्षाच्या शेवटच्या दिवशी तीर्थस्नान करण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर या दिवशी सर्व ज्ञात अज्ञात पितरांचे सामूहिक श्राद्ध कर्म झाल्यानंतर संध्याकाळी दीपदानालाही विशेष महत्त्व आहे. पितरांच्या शांतीसाठी पिंपळाच्या झाडावर दूध अर्पण करा. अमावस्येच्या दिवशी 5 प्रकारचे कर्म, ब्राह्मण, गाय, कुत्रा, कावळा आणि मुंग्या यांना अन्न देणे आणि पिंपळाची सेवा आणि पूजा केल्याने पृथ्वी प्रसन्न होते. तांब्यात दूध, पाणी, काळे तीळ आणि ज्वारी मिसळून पिंपळाच्या मुळाशी अर्पण करावे. शास्त्र म्हणते की जो नरकातून रक्षण करतो तोच पुत्र होय. या दिवशीची श्रद्धा पितृदोषापासून मुक्ती देते. सोप्या पद्धतीने श्राद्ध करा. श्राद्ध असलेल्या तिथीला सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा. स्वच्छ वस्त्र घालून पितरांच्या तृप्तीसाठी श्रद्धा आणि दान करण्याचा संकल्प करा. श्रद्धा पूर्ण होईपर्यंत काहीही खाऊ नका. दिवसाच्या 8व्या मुहूर्तात म्हणजेच कुतप कालात श्राद्ध करा. सोमवती अमावस्येच्या दिवशी पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी अनेक विशेष उपाय केले जातात. या पवित्र दिवशी सकाळी 11:13 ते 12:04 दरम्यान दक्षिण दिशेकडे तोंड करून बसा. डावा पाय वाकवून गुडघा जमिनीवर टेकवा आणि तांब्याच्या विस्तीर्ण भांड्यात तीळ, तांदूळ, गाईचे कच्चे दूध, गंगाजल, पांढरी फुले आणि पाणी भरा. हातात थोडे गवत घ्या आणि भांड्यात बुडवा. नंतर हातात जल घेऊन अंगठ्याने त्याच भांड्यात सोडा. ही प्रक्रिया 11 वेळा करा आणि पितरांचे स्मरण करा. त्यानंतर पितरांसाठी अग्नीत खीर अर्पण करा. या विधीनंतर पंचबली अनुष्ठान करा, ज्यामध्ये देवता, गाय, कुत्रा, कावळा आणि मुंग्या यांच्यासाठी वेगळे अन्न काढा. ब्राह्मणांना भोजन द्या आणि आपल्या श्रद्धेनुसार दक्षिणा आणि इतर वस्तूंचे दान करा. या उपायांनी पितृदोषापासून मुक्ती मिळते. सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर जल आणि दूध अर्पण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. यानंतर 5 प्रकारच्या मिठाई अर्पण करा आणि भगवान विष्णूंचे स्मरण करत पिंपळाच्या झाडाला जनेऊ अर्पण करा. मग दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा आणि झाडाची 108 वेळा परिक्रमा करा. त्यानंतर कावळ्यांना आणि माशांना तांदळापासून तयार लाडू खाऊ घाला. हा उपाय पितृदोष कमी करतो आणि जीवनातील उन्नतीचे मार्ग उघडतो. याशिवाय दक्षिण दिशेला उपल्यांची धुनी लावून त्यात केशरयुक्त खीर अर्पण करा. नंतर हात जोडून जाणते अजाणते केलेल्या अपराधांसाठी पितरांची क्षमा मागा. असे केल्याने फक्त पितृदोष कमी होत नाही, तर उत्तम फळाची प्राप्ती होते. या उपायाने कालसर्प दोषातूनही मुक्ती मिळते. सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी भगवान शिवांची विधीपूर्वक पूजा करताना रुद्राभिषेक करा. त्यानंतर एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन चांदीचे नाग नागिनीचे जोडपूजेने पूजित करा. नंतर त्यांना नदीच्या प्रवाहात सोडा आणि हात जोडून कालसर्प दोषापासून मुक्तीसाठी प्रार्थना करा. असे केल्याने केवळ कालसर्प दोष नाहीसा होतो, तर धन धान्यवृद्धी होते आणि अडचणी दूर होतात. जर जीवनात कष्ट आणि अडचणी असतील तर सोमवती अमावस्येच्या तिथीला तुलसी मातेची पूजा नक्की करा. तुलसी पूजेमध्ये तुलसीला जल अर्पण करा, धूपदीप लावा आणि सुहागाचे सामान अर्पण करा. मग श्री हरी मंत्राचा जप करत तुलसीची 108 वेळा परिक्रमा करा. परिक्रमा झाल्यानंतर पितरांच्या नावाने दान पुण्य करा. असे केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि धन समृद्धीमधील अडथळे दूर होतात. आरोग्याची प्राप्ती आणि रोगांपासून मुक्तीसाठी सोमवती अमावस्येच्या तिथीला रोग्याने स्वतःच्या नापाएवढा एक सूत कापून पिंपळावर गुंडाळावा. प्रचलित मान्यता आहे की असे केल्याने आरोग्याची प्राप्ती होते आणि शनिदोषही दूर होतो. त्याचबरोबर जीवन, नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे योग निर्माण होतात. या उपायाने आर्थिक संपन्नता येते. जीवनात आर्थिक संपन्नता आणि पितृदोषापासून मुक्तीसाठी 5 रंगांची मिठाई पिंपळाच्या पानावर ठेवून पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करा. त्यानंतर पितरांचे स्मरण करा आणि तर्पण करा. मग तो प्रसाद गरीब, ब्राह्मण किंवा मुलांना वाटा. असे केल्याने पितृदोष कमी होतो आणि कुटुंबात समृद्धी येते. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिवांची विधीपूर्वक पूजा अर्चना करण्याचा विधान आहे. या दिवशी आपल्या श्रद्धेनुसार तांदूळ, गहू, साखर इत्यादी वस्तूंचे दान करा. यामुळे शुभ फळांची प्राप्ती होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी वस्त्रांचे दान करणेही अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी भगवान शिवांची विधीपूर्वक पूजा अर्चना केल्यानंतर पांढऱ्या वस्त्रांचे दान नक्की करा.
असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोष कमी होतो. सोमवती अमावस्येच्या दिवशी तीळ दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. अशी मान्यता आहे की तीळदान केल्याने व्यक्तीला पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि घर परिवारात सुख समृद्धी आणि संपन्नता राहते. त्याशिवाय तेलदान केल्याने जातकाचे कार्य सिद्ध होतात. सोमवारी असलेल्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. हिंदू धर्मात प्रत्येक दिवस एखाद्या देवी देवतांना समर्पित असतो. त्याचप्रमाणे सोमवती अमावस्येला भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा अर्चना केली जाते. या दिवशी लोक पितरांचे तर्पण आणि पिंडदान करतात. गरुड पुराणानुसार सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांचे तर्पण केल्याने पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी ग्रहांच्या महादशेनुसार काही वस्तूंचे दान केल्याने ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात. त्याचबरोबर चालू ग्रह स्थिती अथवा गोचर ग्रहांच्या दशेमध्येही हा दान उपयुक्त ठरतो. त्याशिवाय पितरांचे आशीर्वाद मिळतात. ग्रहांच्या महादशेनुसार सोमवती अमावस्येच्या दिवशी विशेष वस्तूंचे दान करावे. जर व्यक्तीवर सूर्यग्रहाची महादशा असेल तर त्याने माणिक, गहू, गूळ, केशर, सोने आणि तांब्याचे दान नक्की करावे. जर सोमवार चंद्रग्रहासाठी समर्पित असेल आणि चंद्रग्रह मनाचा कारक मानला जात असेल तर या दिवशी तांदूळ, कपूर, मोती, शंख आणि चांदीचे दान केल्याने चंद्रग्रह मजबूत होतो. जर एखाद्या व्यक्तीवर मंगळ ग्रहाची महादशा असेल किंवा मंगळ दोषामुळे त्याचे काम अडत असेल तर सोमवती अमावस्येच्या दिवशी मसूर, राखचंदन, भूमी आणि गहू यांचे दान नक्की करावे. राहूच्या महादशेमुळे बचाव करण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी गोमेध, ब्लँकेट आणि सप्तधान्यांचे दान नक्की करा. गुरु ग्रहाच्या महादशेपासून वाचण्यासाठी साखर, तूप, मध, पिवळे धान्य, सोनं आणि पोखराज दान करणे खूपच फायदेशीर मानले जाते. शनीच्या महादशेपासून वाचण्यासाठी तीळ, तेल, महिषी, लोखंडाची धातू आणि छत्र यांचे दान करा. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनी दोष किंवा महादशेचा परिणाम कमी होतो. बुध ग्रहाच्या महादशेपासून वाचण्यासाठी आणि बुध ग्रह मजबूत करण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी हिरव्या मूग, पन्ना, कांस्य, पत्र, कापूर आणि पुस्तक यांचे दान करणे शुभ फलदायी ठरते. गुरुच्या महादशेमुळे वाचण्यासाठी हंस, तूप, तेल, ब्लँकेट आणि कस्तुरी यांचे दान अत्यंत शुभ आणि फायदेशीर मानले जाते. शुक्रच्या महादशेपासून बचाव करण्यासाठी पांढरे वस्त्र, दही, तूप आणि चांदीचे दान केल्याने शुक्रदेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील समस्या दूर होतात. जो व्यक्ती आता आम्ही सांगत असलेले उपाय करतो त्याचे नशीब बदलणे निश्चित आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या घराजवळच्या एखाद्या मंदिरात जावे लागेल. तेथे जाऊन तुम्हाला एक लहानसा कार्य करायचा आहे आणि एका विशेष वस्तूचे दान करायचे आहे. मित्रांनो, तुम्हाला एक नारळ घ्यावा लागेल. हा नारळ तुम्ही तुमच्या घरातून घेऊ शकता किंवा दुकानातून खरेदी करू शकता. हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय माता, बहीण, भाऊ किंवा कोणताही व्यक्ती करू शकतो. तुम्हाला तो नारळ मंदिरात न्यावा लागेल जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल. तेथे तुम्हाला तो त्यांच्या चरणांमध्ये ठेवायचा आहे. तुमच्या मनातील मनोकामना सच्च्या हृदयाने माता लक्ष्मीला सांगा. मग ती धनाशी संबंधित असो, विवाहाशी संबंधित असो किंवा कोणत्याही प्रकारची इच्छा असो. यानंतर जर मंदिराजवळ एखादा भिक्षुक दिसला तर त्याला तो नारळ दान करा. जर भिक्षुक नसेल तर नारळ माता लक्ष्मीसमोर फोडायचा नाही. तो चरणांमध्ये ठेवून घरी परत आणा आणि एखाद्या गरजू व्यक्तीस दान करा. असे करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात सुख, समृद्धी आणि धनाची वर्षा होईल. त्याच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतील आणि याचा परिणाम एकाच दिवसात दिसून येईल. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमचा देवावर विश्वास सच्चा असला पाहिजे. तेव्हाच या उपायांचा लाभ मिळेल. अन्यथा जो व्यक्ती ही उपाय सच्च्या मनाने करत नाही त्याला कोणताही लाभ मिळत नाही. मित्रांनो, आता जाणून घेऊया की सोमवारी कोणते काम करू नयेत. असे मानले जाते की यामुळे भगवान शंकरांची कृपा मिळत नाही. सोमवारी शक्य तितका साखरेचा वापर कमी करा. या दिवशी कोणालाही पांढऱ्या वस्त्रांचे किंवा दुधाचे दान करू नका. जर तुम्हाला उत्तर पूर्व किंवा आग्नेय दिशेला प्रवास करायचा असेल तर तो अशुभ मानला जातो. पण जर प्रवास अत्यावश्यक असेल तर उलट दिशेला काही पावले चालून नंतर प्रवास सुरू करा. सोमवारी आई वडिलांशी कोणत्याही प्रकारचा वाद टाळा. तुमच्या कुलदेवता आणि देवतांना या दिवशी नक्की स्मरण करा आणि त्यांची पूजा करा. कुलदेवतेची पूजा न करणे किंवा त्यांचा अपमान करणे अशुभ मानले जाते आणि यामुळे जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
राहुकालाच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा. या काळात आध्यात्मिक किंवा शुभ कार्य देखील करू नका. सोमवारी शनिदेवांचे भजन गा आणि त्यांच्याशी संबंधित वस्त्र परिधान करा. याशिवाय वांगे, मोहरीची भाजी, काळे तीळ, मसालेदार भाजी आणि फणसाचे सेवन टाळा. या गोष्टींचे पालन केल्यास तुम्हाला भगवान शंकरांची कृपा मिळेल आणि तुमचे जीवन सुख समृद्धीने भरले जाईल. प्रिय प्रेक्षकांनो, ही सर्व माहिती जनहित लक्षात घेऊन दिली जात आहे. ज्योतिष आणि धर्माच्या उपायांना तुमच्या श्रद्धा आणि विश्वासाने स्वीकारा. या संदर्भात आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये सच्च्या मनाने आणि सच्च्या हृदयाने जय माता लक्ष्मी लिहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.